बघा, गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयास विकली. तर गणेशने ती कार किती रुपयास खरेदी केली होती? प्रश्न सोडवायचा कसा सर? पर्याय दर्शवले नाहीत. लेकरांनो, प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं कसं? या सार्थकनं 5% तोटा सहन करून कार अंकुरला 43,700 रुपयास विकली. 43,700 त्यासोबत गुणीला 100 आणि भागीला 100 वजा किती टक्के तोटा सहन करून? तर 5%. म्हणून इथं वजा 5. एक सूत्र आहे लेकरांनो, खरेदी किंमत काढण्याचं. जसं की विक्री किंमत गुणीला 100. इथं व्यवहारामध्ये तोटा झाला म्हणून 100 वजा झालेला शेकडा तोटा. हे सूत्र आहे, बाकी काही नाही. प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून खरेदी किंमत काढू शकतो आपण. आता निघणारी खरेदी किंमत म्हणजे या सार्थकची खरेदी. सार्थकनं गणेशकडून ती काय घेतली? कार विकत घेतली. म्हणजे सार्थकची खरेदी या प्रस्तुत प्रक्रियेतून आपल्याला मिळेल. लेकरांनो लक्ष द्या. 43,700 गुणीला 100 भागीला ही वजाबाकी 95. हा भाग लेकरांनो 460 न जातो. आता 460 गुणीला 100 हा गुणाकार म्हणजे 46,000 रुपये. ही आहे गणेशची, ही आहे या सार्थकची खरेदी. ही आहे या सार्थकची काय? खरेदी. अर्थात 46,000 रुपयास कार सार्थकनं गणेशकडून खरेदी केली. इथपर्यंत कळालं सर? आता गणेशची खरेदी पाहायची. प्रश्न विचारला, गणेशनं ती कार किती रुपयास खरेदी केली सर? गणेशची खरेदी पाहायची. खरेदी किंमत काढण्याचं हे सूत्र पक्क लिहून घ्या, पाठ करा. लक्ष द्या. म्हणजे आता या सार्थकनं अर्थात गणेशकडून ती कार 46,000 रुपयास खरेदी केली. म्हणजे ही 46,000 रुपये अर्थात गणेशची विक्री झाली. गणेशची ही काय होणार? विक्री. तर सार्थकची खरेदी. म्हणून गणेशची विक्री किंमत 46,000 रुपये लेकरांनो, गुणीला 100 आणि भागीला गणेशनं कार सार्थकला विकताना त्याला 15% नफा झाला म्हणून छदस्थानी 100 इथं अधिक स्वरूपात झालेला नफा किती? 15. एक सूत्र आहे व्यवहारात, जर का नफा झाला असेल तर खरेदी किंमत काढण्याचं विक्री गुणीला 100 भागीला 100 अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा. ह्या काही गोष्टी, याच्यामध्ये दुसरं काही नाही. 46,000 गुणीला 100 आणि भागीला ही बेरीज 115. इथं हा भाग 400 जातो लेकरांनो. म्हणजे काय? तर 400 आणि गुणीला 100, 4 एक 4 सर, हे 2 आणि 2 4 0, 40 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर. ह्या क्रिया इथं ताबडतोब इन्स्टंटली तुम्ही केल्या कशा? दिवसभरामध्ये बरेच लेकरं प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मननचिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते. त्या कारणामुळे प्रश्न, गणेशने ती कार किती रुपयास खरेदी केली होती? त्याचं उत्तर 40,000 रुपयास. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके.
वस्तूची खरेदी किंमत काढणे, वस्तूची विक्री किंमत काढणे, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.